महिना भाग्याचा, कर्तृत्वाचा, नवसंकल्पना राबवण्याचा. मीच माझ्या राशीचा राजा. वृश्चिक रास म्हणजे धडाडी, जिद्द आणि स्टाईल देखील. माझं आयुष्य मीच घडवतोय, कारण माझ्या राशीच्या नशिबाला माझ्याहून भारी कोणी नाही. हे विचार आहेत वृश्चिक राशीचे. तुमचं कर्तृत्व तेवढंच मोठं देखील आहे. जेवढा खोल श्वास घेता येतो तेवढी खोल शांतता मिळते. वृश्चिक राशीचं मन म्हणजे महासागर आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2025 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मे महिन्यात वृश्चिक जातकांचं व्यक्तिमत्व अत्यंत चुंबकीय होणार आहे. थोडं गूढ, थोडं हलकं या पद्धतीने ते विकसित होणार आहे. पण लोक तुमच्याकडे वळतील, कारण तुमचे राशी स्वामी मंगळदेव स्वतः भाग्यस्थानात विराजमान आहेत. विशेष बाब म्हणजे शुक्र मंगळ नवपंचम योग घडून येत आहे. त्याला आपण त्रिकोण योग म्हणतो, जो अत्यंत शुभ मानला जातो. तसंच जलतत्वात अनेक ग्रह आलेले आहे. याच कारणामुळे वृश्चिक जातकांसाठी हा महिना व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. गुरुदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या सप्तम स्थानात तर दुसऱ्या पंधरवाड्यात अष्टम स्थानात असतील. त्यामुळे पैशांच्या बाबतीत हळूहळू पण वाढत जात राहील. विनाकारण खर्च टाळला तर चिंता देखील कमी होते. धनेश गुरुदेव अष्टम स्थानात जाणार आहे. तिथे अडथळा जरी निर्माण होणार असला तरी अचानक प्रॉपर्टीचा लाभ देखील तेथून प्राप्त होऊ शकतो. पारिवारिक प्रॉपर्टी हा विषय आला की इतर अनेक विषय समोर येतात. शब्दाने शब्द वाढत जातात. परंतु वृश्चिक रास स्वतःच्या समजूतदारपणाने, हसण्याने वेळ सांभाळून घेईल आणि घरातील वातावरण आनंदमय ठेवेल. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे तृतीयाच्या तृतीयात ही स्थिती निर्माण झालेली आहे, जी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे या काळात तुमची क्रिएटिव्हिटी वाढणार आहे. नवनिर्मितीच्या संकल्पना तुम्ही राबवणार आहात. अर्थात त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मात्र त्यातून काहीतरी खास नक्कीच मिळेल. लहान मोठ्या प्रवासाचा अनुभव आणि आनंद तुम्ही घ्याल. भावंडांसोबत थोड्या गप्पा गोष्टी होतील, त्यासाठी तुम्ही वेळ काढा. नाहीतर त्यांच्या इन्स्टा स्टोरीमधून तुम्ही गायब व्हाल. ही बाब तुम्हाला फारशी मानवणार नाही. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश देखील आहे. जसं मी आत्ताच सांगितलं की शनिदेव तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे, म्हणजे ते केंद्राचे स्वामी होऊन त्रिकोण स्थानात गेलेले आहे. त्यामुळे घरात काहीतरी नवीन सोफा, नवीन फर्निचर आणावं असं वाटेल, काहीतरी बदल करावा असा वाटेल. घरातील सामानांची जागा बदलून तुम्ही घरातल्या घरात नवीन रूप देण्याचा प्रयत्न कराल. त्यातून तुम्हाला आनंद देखील प्राप्त होईल. या काळात तुम्ही आपल्या आईच्या आरोग्याची देखील काळजी घ्या. आईला पुरेसा वेळ द्या. तिच्या हातच्या गरम गरम पोळ्यांचं मोल हे कोट्यावधी रुपयाचं असतं. ही बाब लक्षात घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पंचम स्थानात अनेक ग्रह एकत्र आलेले आहे.
त्याचवेळी तुमचे पंचमेश गुरुदेव मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात सप्तम स्थानात आणि दुसऱ्या पंधरवाड्यात अष्टम स्थानात असतील. ग्रहस्थिती पाहता विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ म्हणता येईल. अभ्यासावर थोडा फोकस केला तर तुम्हाला अपेक्षित गुणवत्ता देखील प्राप्त करता येईल. यश मिळवता येईल. फार्मसी आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी काळ विशेष यशाचा राहील. याशिवाय उपवर वधूवरांचे विवाह जुळून येण्याची शक्यता आहे. पंचमेश आणि सप्तमेश यांच्यात राशी परिवर्तन देखील घडून आलेलं आहे. तसंच प्रेमविवाहाची शक्यता वाढलेल्या आहेत. संततीबाबत आनंदाची बातमी कळू शकते. संतती इच्छुक जोडीदारांची मनोकामना पूर्ण होईल किंवा या काळात तुमची संतती विशेष यश प्राप्त करेल. त्यातून देखील तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीचा स्टॅमिना हा बऱ्यापैकी चांगला असतो. एकदा कामाला सुरुवात केल्यावर ते काम पूर्ण केल्याशिवाय तुम्ही थांबत नाही. आराम करण्यात तुम्ही अजिबात वेळ घालवत नाही. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल, कारण तुमचे दशमेश रविदेव षष्ठ या कर्जाच्या स्थानात उच्चीचे झालेले आहे. मात्र अत्यंत आवश्यक असेल तर कर्जाचा विचार करावा. मनुष्य दिवसातून 10-11 तास काम करतो आणि कर्जाचं व्याज मात्र 24 तास सुरू असतं. षष्ठात उच्चीचा रवी असल्यामुळे शत्रू देखील तुमचं कौतुक करतील. स्पर्धेमध्ये तुम्ही आघाडीवर राहाल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना शुभ म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्यावा. नोकरी, व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की षष्ठ स्थानात रविदेव विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या काळात ते उच्चीचे आहे. या काळात तुम्ही इनोव्हेशनवर भर द्यावा, जेणेकरून तुम्हाला रिकग्नायझेशन मिळेल. नाविन्य निर्माण केलं की ओळख तयार होते. व्यवसायात नवीन संकल्पना तुम्ही वापराल. जोखीम घेण्याचं क्षण देखील समोर असतील, परंतु जोखीम घेताना ती विचारपूर्वक घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहे. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी मंगळदेव स्वतः भाग्यस्थानात विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. किंबहुना तो सर्वात मोठा भाग्ययोग आहे असं देखील म्हणता येईल. याशिवाय कर्मेश उच्चीचे, सप्तमेश देखील उच्चीचे आहेत. सप्तमेश आणि पंचमेश यांच्यात परिवर्तन योग घडून येत आहे. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. रविदेव या काळात तुमच्या षष्ठ स्थानात उच्चीचे झाले आहे. त्यामुळे या काळात तुमचं कर्तृत्व प्रचंड वाढणार आहे. जे काम तुम्ही वेळेवर कराल तेच नशिबात उगवेल. रवी म्हणजे सातत्य, शिस्त आणि वृश्चिक राशीने तेवढं पाळलं तर त्यांच्या आयुष्यात यशाची टक्केवारी ही नेहमीच वाढलेली असते. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल. मित्रमंडळीकडून, ओळखीतून, समाजातील काही लोकांकडून अनपेक्षितपणे तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो, कारण तुमचे लाभेश आणि सप्तमेश यांच्यात नीचभंग राजयोग घडून येत आहे. त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता फालतू सबस्क्रिप्शन घेणं बंद करा. मनाने खर्च थांबवा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे, जेणेकरून तुमचा विनाकारणचा खर्च होणार नाही. परदेश गमनाचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. परंतु जे जातक परदेशात जाण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी आपला पासपोर्ट व इतर कागदपत्र तयार ठेवायला हवी, जेणेकरून संधी निर्माण होताच तुम्ही तिचा उपयोग करून घेऊ शकाल, हे लक्षात घ्या. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात.
आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 5, 15 आणि 24 हे दिवस शुभ आहे. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा. तर 3, 12 आणि 22 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार मे महिन्याचा विचार केला असता वृश्चिक जातकांनी आपल्या आचार, विचार व व्यवहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. कधीकधी आपल्या अयोग्य व्यवहारामुळे व अयोग्य कामांमुळे पत्रिकेतील मंगळ खराब होतो. जे लोक अत्याधिक रागीट स्वभावाचे असतात, दारू व मांसाहार घेतात, हनुमानाचा अपमान करतात, त्यांचं शुभ कार्य बिघडतं. तसंच जे लोक आपल्या मित्रांची आणि भावाची फसवणूक करतात, त्यांचं नशीब देखील खराब होतं. म्हणून या गोष्टींची काळजी घ्या. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे 2025 कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ आम्ही या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घरकर ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.